नमस्कार, मी साटम. कालच माझ्या भावाची सोहमची 10वीची परीक्षा पार पडली. त्याआधी आपले गँग मेंबर सिद्धेश आणि चेतन यांची 12वीची परीक्षा पार पडली. बघा, ह्या गोष्टींचा विचार करत असताना माझ्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झाले. बघा, मी ज्या वेळेला 10 वर्षापूर्वी 10वी दिली होती आणि 12वी दिली होती ना, त्यावेळेला ना अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारचे सजेशन्स घेऊन यायचे. हो, MSCIT केलीस, टायपिंगची परीक्षा दे आता वेकेशनमध्ये, जेणेकरून तुला गव्हर्नमेंट जॉबमध्ये कामी येईल. एक्सरसाइज कर, जिम कर, अवांतर वाचन कर, वेगवेगळ्या गोष्टींचा विचार कर, करिअरचा विचार कर, अशा सर्व गोष्टी असायच्या. 10 years later. आणि आज ह्या मुलांमध्ये आणि आमच्यामध्ये वयाचा इतकासा गॅप नसला तरी सुद्धा टेक्नॉलॉजीने एवढा मोठा गॅप निर्माण केलेला आहे ना, की त्यांच्या गोष्टी काय काय आपल्याला कळत सुद्धा नाही. आजपर्यंत तुम्हाला सांगतो, अजून स्नॅपचॅटचा कोडा मला सुटलेलाच नाहीये. तरी सुद्धा मी काही गोष्टींचा रिसर्च केलेला आहे, त्या गोष्टी मी शेअर करणार. तर बघा, सोहम, सिद्धेश आणि चेतन ऐकत असाल तर लक्षात ठेवा, इन्स्टाचा ID घेतलायत का तिचा? स्नॅप येतात ना दररोज, स्नॅप पाठवायला बिलकुल विसरू नका. आणि व्हॉट्सअपचा नंबर मिळाला असेल तर विन विन सिच्युएशन. वेकेशन मध्ये फुल ऑन चॅटिंग करायला मिळेल ना. जेवलीस का वगैरे विचारत जावा न चुकता, बरं का? नाहीतर आमच्यासारखे साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. बाकी हर हर महादेव.